हॅलो, गुड मॉर्निंग. यावेळी टाईम सांगितलं तर सकाळचे 9 वाजले असतील आणि वेदिका आज थोडंसं लवकरच आलेली आहे. म्हणजे काल दिवसभर इथंच होती, पण संध्याकाळी तिला अभ्यास वगैरे करायचा होता म्हणून ती गेलेली होती, कारण तिचे एक्झाम सुरू आहेत आणि म्हणत आहे 2-4 दिवसाचा गॅप आहे, मग नंतर पेपर आहे, म्हणून आज सकाळी सकाळी लवकर आलेली आहे. तसं तर आज मला ना काहीच करायचं मन नव्हतं, कारण दिवसभर जी धावपळ मी करत आहे ना उन्हामध्ये, त्यामुळे असं वाटत आहे की माझ्या शरीरात आता एनर्जीच राहिलेली नाही, कुठलीही कामं करण्याची ताकदच राहिलेली नाही आहे. म्हणून मला आज एक दिवस आराम घ्यायचा, रेस्ट घ्यायचं आणि उद्या करूया. पण वेदिका म्हणत होती आपण दोघी मिळून करूया. म्हणजे मला कुरड्या करायच्या होत्या आणि कुरड्यासाठी तांदूळ 2-3 दिवस भिजले तरी पण चालतं, छान कुरड्या बनतात. पण मी कालच भिजत घातलेलं होतं, पण वेदिका म्हणत आहे की आपण दोघी मिळून करूया. तर ठीक आहे म्हटलं, तांदूळ इकडे 2-3 पाण्यात धुवून घेतलेले आहेत आणि वेदिकाला म्हटलं तू वाट, तोपर्यंत मी चुलीपाशी सगळी सामग्री नेऊन ठेवते, म्हणजे एक एक वस्तू जमा करते. हे खूप तामझाम होतं, सगळं खाली घेऊन जावा, मग तिथं पीठ शिजवा आणि वरी घेऊन जावा, मग उन्हामध्ये घाला. दिवसभर उन्हामध्ये धावपळ होत असते माझी, त्यामुळेच थोडंसं असं होत आहे ना, म्हणजे तब्येत ठीक नाही माझी उन्हामुळे. वातावरण आता खूपच असं झालं आहे, खूप भयानक ऊन झालेलं आहे, त्यामुळेही असं होत असेल. तर आता इकडं सगळं मी आणलेलं आहे खाली पाणी आणि लाकडं जमा करून अगोदर मी चूल पेटवते. थोडासा वेळ लागतो, एक वेळा जाळ लागलं की मग व्यवस्थित जाळ लागतं आणि पीठ पण व्यवस्थित शिजलं जातं. आणि पातेल्याला अगोदर मी राख लावून घेते. राख किंवा माती काहीतरी लावलं ना काय होतं, म्हणजे हे राख किंवा माती नसली ना, थोडंसं निर्माण तेल लावलं तरी पण चालतं, म्हणजे ते काळं जे झालेलं असतं ना पटकन निघतं, घासल्यानंतर जास्त वेळ लागत नाही काढण्यासाठी. तर इकडे मी माती लावून घेतलेली आहे, म्हणजे राख लावून घेतलेली आहे चुलीतली पाणी टाकून. आणि तोपर्यंत चुलीमध्ये जाळ पण छान लागलेला आहे. आता पातेलं ठेवलं आणि यामध्ये मी 1 कळशी पाणी वतलेलं आहे, म्हणजे कुरड्या बनवायच्या, त्यामुळे जास्त पाणी घ्यायचं नाही आहे. पापडाचं पीठ शिजवायला पाणी थोडंसं जास्त घ्यावं लागतं, पण कुरड्याला थोडंसंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला. हे कुरड्याचं पीठ छान थिक्क झालं पाहिजे, म्हणजे तार बनतो. तर इकडे वेदिका तांदूळ वाटत आहे. तसं तर माझं काही मन नव्हतं, पण वेदिकाच म्हणत आहे की आपण करूया दोघी म्हणून, तू एकटी काय काय करणार. तुम्ही म्हणते होता ताई वेदिका खूप मदत करते तुझी. तर हो, घरी आल्यानंतर ती सगळ्या कामात माझी मदत करते. ती आल्यानंतर अजिबात बोर वाटत नाही किंवा कसलं टेन्शन येत नाही आहे मला, कारण मदतीला ती असते ना, त्यामुळे थोडंसं निश्चिंत असते मी. तर काल जे धोतर, म्हणजे पापडं काढलेलं धोतर होतं ना, मी ती दोन्ही पाण्यात टाकून ठेवलेलं होतं रात्रभर. काल काही धुवलं नाही, कारण खूप थकवा आलेला होता आणि कुठलंच करायचं मन नव्हतं. म्हटलं भिजत राहील म्हणून पाण्यात टाकून ठेवलेलं होतं. तर आता मी धुवून घेत आहे दोन्हीही, म्हणजे आता कुरड्या करण्यासाठी लागणारच होतं मला. तर इकडं 2-3 पाण्यामध्ये धुवून घेत आहे. जे थोडंफार पीठ चिटकलेलं असतं ना, ते सगळं आता छान भिजलेलं पण आहे आणि 2-3 पाण्यामध्ये मी छान व्यवस्थित ते कुचकरून धुवून पिळून घेतलेलं आहे, तर पूर्ण निघालेलं पण आहे. तर अशाच ते पाणी मी टाकून आलेले, दुसरं पाणी घेतलेलं आहे. तर झालेलं आहे धुवून. आणि हे ओलेच आता वरी घेऊन जायचे आहेत, कारण ओला कपडा हातरूनच त्यावरती कुरड्या असो पापड असो ते टाकायचे, किंवा पॉलिथिन असलं तरी मग टेन्शनच नाही आहे. पण पॉलिथिन वगैरे नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे कॉटनचे कपडेच मी घेत असते. तर आता हे अगोदर मी वरती ठेवून येते. तसं तर जेव्हा पापडं किंवा कारुडी कुरडी जेही करायचं आहे ना, वरती खूप एरझाऱ्या होत आहेत माझ्या, त्यामध्येच मला ना असं झालेलं की खूप अशक्तपणा जाणवतो, कारण हे वजन घेऊन वरती जाणं, आपण असंच गेलं तरी पण थोडासा थकवा येतो ना. तसं तर मला हे सगळं वजन घेऊन जायचं असतं, एक एक वस्तू वरती नेऊन ठेवते आणि पीठ पण एका वेळेस जात नाही, त्यामुळे 2 भागात करते. तर इकडे वेदिकाही सगळं खाली आणून देते जे राहिलेलं होतं, म्हणजे पीठ इथं पूर्ण वाटून झालेले तांदळाचं. यामध्ये रवा पण आपण आवडीप्रमाणे टाकू शकता, मी फक्त तांदळाचंच पीठ घेतलेलं आहे. वेदिका एक एक वस्तू खाली आणत आहे आणि पाणी पण कळशीमधलं मी सगळंच वतलेलं होतं, तर परत पाणी आणण्यासाठी तिला सांगितलेलं आहे. तर या पाण्याला उकळी आलेली आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणत होता ते पाण्याला उकळीच आली आणि तसंच पीठ टाकलं, तर नाही, पाणी छान आदन आल्यानंतर त्यामध्ये पीठ टाकलेलं होतं मी. व्हिडिओमध्ये तितकं क्लिअर दिसलं नसेल. थंड पाण्यामध्ये टाकायचं नाही, नाहीतर व्यवस्थित ते शिजलं जात नाही. तिकडे पाणी छान तापल्यानंतरच यामध्ये, म्हणजे छान उकळी आल्यानंतरच यामध्ये मी पीठ टाकलं आणि एक सलग चमचा फिरवत राहायचं आहे. आणि हो, गोलवाला झारा घ्यायचा आहे आपल्याला, कारण आपण पळी वगैरे घेतली तर ते व्यवस्थित घातलं जात नाही आणि गुठळ्या बनतात, त्यामुळे होलवाला झारा घ्यायचा आहे, किंवा हे जे झारा आहे ना मोठ्या आकाराचा, हे छान आहे. तर याने मी एक सलग चमचा फिरवत आहे, म्हणजे घाटत आहे, बघू शकता. इकडे चाटू असला लाकडाचा तर खूपच छान हे पीठ जे आहे ना ते बनलं जातं, म्हणजे गुठळी बनत नाही आणि व्यवस्थित आपल्याला घाटता पण येतं, पण चाटू नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे होलवाला चमचाच मी घेतलेला आहे. आणि इकडे आता टाकत आहे मी चवीपुरतं मीठ, आणि यामध्ये वेगळं काही टाकायचं नाही, कारण हे कुरड्या बनवायचे त्याच्या. आपण पापडाचं पीठ असेल तर त्यामध्ये तीळ जिरं हे सगळं टाकतो, पण यामध्ये फक्त मी मीठ टाकलेलं आहे. आणि कलर टाकून मला पापड आणि कुरड्या बनवायला खूप आवडतात, पण कलर संपलेला आहे यांना सांगायचं मला, मी विसरले.
तर असं जेव्हाही पाहिजे असते ना त्याच वेळेत मला आठवण येते. अगोदर आठवण आली तर त्याचा फायदा आहे, नाहीतरी त्याच वेळेत आठवण येऊन काहीच उपयोग नाही आहे त्याचा. कारण त्यांनी पप्पा येणार नाही आहेत, कामात असतात ते. तर म्हणलं असू दे, मला आता सांगितलेलं नाही आहे त्यांना. आता असंच प्लेन कुरड्या घालायच्या आहेत. तर एक एक वस्तू वरती घेऊन आलेलो होतो आम्ही मायले की. आणि ही जी डाळ आहे ना, हरभऱ्याची डाळ, कालच म्हणजे काल नाही 4 दिवस झाले इथंच आहे ही. म्हणजे 4 दिवस झालं उन्हामध्ये छान वाळलेली आहे आणि आज वानेरं पण आलेली. तर म्हणलं अगोदर डाळ भरून ठेवायची साईडला. आणि छान गरम पण झालेली आहे, म्हणजे ऊन खूप भयानक असतं ना, त्यामुळे व्यवस्थित वाळत आहेत कुठलीही वस्तू असो. आता पोत्यात भरून ठेवले. पोते मी नंतर नेऊन ठेवणार आहे. आता तुरीची डाळ आहे, हरभऱ्याची डाळ, सगळ्या डाळी मी वरतीच ठेवले आहेत पोते बांधून. कारण तुरीची डाळ चाळणी करणं, पाकडणं ही सगळी कामं आहेत त्या डाळीची. त्यामुळे मला असू द्या, मला निवांत जसा वेळ भेटला तसं करूया. कारण या वेळेमध्ये कामाचा जास्त लोड आलेला आहे. वेळ कसा जातो अजिबात कळत नाही. सकाळपासून संध्याकाळ कशी होती ते पण समजत नाही आहे मला. आणि त्यामध्ये थोडासा वेळ भेटला की मी बोटवे पण करते. तर एक 5 मिनिट रेस्ट नाही आहे ना, कसला खाली वेळ मला भेटतो दुसरी कामं आवरायला. तर असं हे उन्हाळा असंच जाणार आहे. तसं तर वाटतं की उन्हाळ्यामध्ये दिवस खूप मोठा असतो, खूप एन्जॉय करतो आपण, आणि खाली वेळ खूप असतो आपल्याकडे. की एक वेळा असं होतं की दिवस जात नाही, टाईम जात नाही, बोर होतं. पण बोर होण्यासाठी वेळच नाही माझ्याकडे, इतकी धावपळ असते आता. तर असं इकडं अगोदर कॉटनचा कपडा मी अंतरले, त्यावरती चारी बाजूला विटा ठेवलेल्या आहेत. आणि हे पीठ पण मी घेऊन आले, छान शिजलेलं आहे. आरावरती झाकून ठेवलेलं होतं मी, एकदम परफेक्ट शिजलेलं आहे. आणि जे झारा होतं ना, घाटायला घेतलेलं होतं, त्याला खूप सारं पीठ लागलेलं होतं. तर वेदिका त्याचे छोटे छोटे खारुड्या बनवत आहे. आणि आता मी डब्याने इकडं कुरडी बनवत आहे. तर जे पितळेचं आहे ना, जे प्रेस करायचा डब्बा, त्यानं व्यवस्थित कुरड्या बनत होत्या. आणि जे फिरवायचं मी नंतर घेतलेलं होतं ना, त्यानं तितकं व्यवस्थित बनतच नव्हतं, म्हणजे व्यवस्थित तार येतच नव्हता त्याचा. पण मला ते जे प्रेस करायचं पितळचं आहे ना, तेच आवडलं. त्यानंच मी नंतर घातलेलं होतं. यानं जमलंच नाही. 1-2 वेळा आम्ही घालून बघितल्या कुरड्या, पण तितकं व्यवस्थित जमतच नव्हतं. बघू शकता पितळच्या डब्यानं जे घातलेलं आहे त्याचं आणि ह्या ज्या फिरवायचा डब्बा आहे त्यानं खूप फरक आहे दोन्ही कुरडीमध्ये. मला अगोदर वाटलं की उन्हामध्ये एकटीची धावपळ होत आहे, तर वेदिका मला भरून देईल आणि मी तर पटकन कुरडी ज्याला पाडून घेईल, असा विचार करून दोन्ही डबे आम्ही घेऊन आलेलो होतो. पण एकाने तितकं व्यवस्थित जमत नव्हतं. तर वेदिकाला म्हणलं उन्हामध्ये दोघीची धावपळ खूप होते, ऊन पण खूप भयानक आहे, आणि तसं तरी ते एकटीचंच काम चालणार आहे, तर तू खाली जा, मी एकटीच घालते कुरड्या. तर ती ठीक आहे म्हणली. आणि कपडे भांडे सगळी कामं मी ठेवूनच आलेली होती, कारण सकाळीच मी सगळ्या कामाला सुरुवात केलेली होती, त्यामुळे ती कामं माझी राहून गेलेली होती. तर वेदिका तेच म्हणत आहे, मी जाते आणि कपडे भांडे हे सगळं मी आवरून घेते, तोपर्यंत तू कुरड्या घालून ये. तर ठीक आहे म्हणलं. ही दोन्ही कामं होतील, नंतर थोडंसं निवांत आम्ही बसू. आणि इकडं वेदिकानं मला आणून पांघरलेले ओढणी, म्हणजे लेकीची मया अशीच असते ना, मी अशीच बसलेली होती उन्हामध्ये आणि तिने आणून पांघरला आणि खाली गेलेली होती. तर बघू शकता इकडं सगळ्या कुरड्या बनवून झाले, ते एकदम मस्त पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या बनलेल्या आहेत. आणि तार खूप छान आलेला आहे, म्हणजे पीठ छान घट्ट आपण काय शिजून घेतलं ना, तर मी म्हणणार होते मळून घेतलं, मळून नाही, शिजून घ्यायचं आहे. एकदम छान तार पडते कुरडीची. आणि कुरडी थोडीशी जाडच घालायची आपल्याला, एकदम पातळ करायची नाही आहे. तर कुरड्या बनवून झालेल्या आहेत, आता खाली आलेल्या. आणि येईपर्यंत वेदिकाने सगळी कामं आवरलेली होती. फरशी पुसायची होती, भांडे घासायची होते, कपडे पण राहिलेले होते, सगळी कामं वेदिकाने केलेली आहे. आता राहिलेले फक्त हे पातेलं जे पीठ शिजवलेलं आहे, आणि यामध्ये चमचा, ताटली, ते डब्बे खूप सारे आहे. तर असू दे म्हणलं, त्यामध्ये पाणी भरून ठेवूया. आणि इकडं आता आम्ही घेतलेले कलिंगड खाण्यासाठी. कलिंगडची साल काढून मी तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, छान थंड झालेले आहेत आणि खायलाही खूप मजा येते. असं थोडंसं काळं मीठ टाकायचं. पण मला फळावरती कुठल्याही फ्रूट कुठलेही असू देत त्यावरती मीठ वगैरे घ्यायला आवडत नाही आहे. म्हणजे खूप जण मीठ लावून खातात, पण मला नाही आवडत, मी असंच खायला आवडतं मला. तर तुम्ही सगळेजण कसला भेट करता, या सगळेजण थंड थंड कलिंगड खायला. तर टी व्ही पाहत आम्ही कलिंगड एन्जॉय केलं, थोडा वेळ बसलेलो होतो. आता वेदिका म्हणत आहे जायचं आहे, म्हणजे आता तिचं जसं मी तुम्हाला म्हटलं पेपर चालू आहे, तर अभ्यास करायचा असतो तिला. आणि आता तसं तर सगळी कामं पण आवरले, तासच बोलत बसलेलो होतो. तर वेदिका जात होती, तर म्हणलं चिवडा बनवते, तू पण थोडंसं खा आणि घेऊन पण जा. आणि हे जे पातेले आहेत, पातेलं जे आहे ना पीठ शिजवले, ते आणखीन आम्ही घासलेलंच नाही. एक वेळा कुठली कामं राहिली की मग ते राहूनच जातात. आणि दररोजचं कसं आहे, मी संघच भांड्यासोबत ते घासत होते, पण आज वेदिकानं सगळी कामं आवरलेली होती म्हणून म्हणलं ते पातेल्याचा आणखीन मुहूर्तच लागलेला आहे. आणि आता गरमीमुळे कडक पण होत आहेत, ते खूप लवकर भांडी हडकतात. तर असो इकडं अगोदर मी चिवड्याची तयारी करत आहे, वेदिका पण आहे मदतीला. तर कढीपत्ता खूप सारा मी घेऊन आलेली आहे, पुदिना आणलेले आहे, आणि कोथिंबीर पण खूप सारी घेतलेली आहे. इकडे ठेवलेले मी लोखंडी कढई गरम होण्यासाठी. कढईमध्ये घेतलं 2 चमचे तेल, यामध्ये अगोदर कढीपत्ता, कोथिंबीर आणि पुदिना हे तिन्ही पालेभाज्या छान तळून घ्यायचे, कुरकुरीत होईपर्यंत कमी गॅसवरती, कुठेही गॅस फुल करायचा नाही आहे, छान तळून घ्यायचं आहे. तर इकडे एक सलग चमचा फिरवत वेदिकाने हे सगळ्या पालेभाज्या तळून घेतलेल्या आहेत. आणि जे कढीपत्ता राहिलेला होता ते मी पॅकबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे.
बघू शकता किचनमध्ये खूप पसारा आहे आता. तर म्हटलं अगोदर जी सकाळी भांडे घासून झालेले होते ते अगोदर मी रॅकला लावते, टोपलं रिकामं करून घेते, म्हणजे जे भांडे असतात ते जमा करण्यासाठी लागतच असतं मला. आणि नंतर जे भांडी इथं झालेली ना ती मी आता संघ घासून घेते. तोपर्यंत वेदिका इकडं चिवडा बनवून घेईल. तसं तरी लोखंडी कढई आहे, तिला जमतच नव्हतं, म्हणजे जड खूप आहे ते. तर म्हणलं एका साईडला होईल आणि पोळल वगैरे, म्हणून मी अगोदर ते कढीपत्ता जी पालेभाज्या तळाय ठेवलेल्या होत्या छान कुरकुरी झाल्यानंतर काढून घेतलेली एका ताटलीमध्ये आणि परत ही कढई ठेवली. त्यामध्ये तेल खूप सारं होतं. तर या तेलामध्ये मी 2 वाटी शेंगदाणे टाकलेले. शेंगदाणे छान कडक होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत कमी गॅसवरती. नंतर यामध्ये डाळवं टाकायचं आहे 1 ते 1.5 वाटी. तर वेदिका इकडे शेंगदाणे तळत आहे, तोपर्यंत जी भांडी आहेत रिकामी करून घेतले, म्हणजे ताक थोडंसं राहिलं होतं छोट्या ग्लासात काढून ठेवलं आणि ते मी तांब्या घासायला घेतला. आणि इकडे बघू शकता या डब्यामध्ये मी चमचा इतका दाबून ठेवला की ते चमचाच वाकडा झालेला होता. तेच हसत होतो आम्ही, चमचा इतका दाबून ठेवला की ते पूर्ण वाकडा झालेला आहे, कारण डब्बा भरलेला होता मसाल्याने, त्यामुळे तसं ठेवलेलं होतं मी. तर ते चमचाही काढून टाकला आणि इकडे मी अगोदर मसाले काढून घेते, नंतर घाई गडबड होते आणि करपतात पण, म्हणून अगोदरच काढलेले आहे. तर इकडं 2 चमचे धना पावडर घेतलं, 2 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा सुहाना मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा जिरा पावडर घेतलेला आहे आणि 1 चमचा मी हळदी पावडर घेतलेली, म्हणजे 1 चमचालाही थोडंसं कमी. हळदी पावडर जास्त असली ना करवटपणा येत नाही, पण कलर खूप छान होतो चिवड्याला, टेस्ट पण छान येतो. तर इकडे अगोदर मी सगळे मसाले एका प्लेटात काढून घेतले. तोपर्यंत शेंगदाणे आणि डाळवं छान असं तळून तयार झालेले आहे. तर अगोदर मी काढून घेतलं, ज्या ताटलीमध्ये मी पालेभाज्या तळलेल्या काढलेल्या होत्या त्यामध्येच ते पण काढून घेतलेलं आहे. म्हणजे चिवडा बनवायला थोडासा वेळ जास्त लागतो, पण चिवडा खूप छान टेस्टी एकदम हॉटेलसारखा म्हणून तयार होतो. म्हणजे एक वेळा खाल्लं की आपण त्याची टेस्टच विसरत नाही, इतका छान टेस्टी चिवडा बनतो. तर इकडं परत ही कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतले, यामध्ये जिरे टाकलेले आहेत 1 ते 1.5 चमचा आणि खूप सारं लसूण वाटून टाकलेलं आहे. लसूण परतून घ्यायचं आहे, म्हणजे छान कडक होईपर्यंत कमी गॅसवरती. नंतर टाकले मी सुके मसाले. ही कढई जास्त वेळ गरम राहते, त्यामुळे मी गॅस बंद केलेले, म्हणजे कुठेही प्रोसेसिंग थांबणार नाही, नाहीतरी सुके मसाले खूप लवकर जळायला लागतात. चिवड्याची मेन प्रोसेसिंग असते ते मसाला करपला की मग चिवड्याचं पूर्ण टेस्टच निघून जातो. मसाला एकदम छान कमी गॅसवरती करून घ्यायचा आहे. खूप छान वास येत आहे. खडे मसाले नाही, सुके मसाले टाकले, परतून घेतले. नंतर जी तळून ठेवलेले पालेभाज्या होत्या, आणि पालेभाज्या म्हणजे काय, पुदिना, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि शेंगदाणे डाळवं ते टाकलेलं आहे, परतून घेतलं. आणि हा मसाला मी मुरमुऱ्यामध्ये टाकलेला आहे आणि वेदिका इकडे सगळं मिक्स करत आहे, म्हणजे छान मिक्स करायचं, एक एक मुरमुऱ्याला छान हा मसाला लागला पाहिजे. तोपर्यंत मी भांडी घासून घेतले, कारण सकाळपासून ते भांडी वेट करत आहेत की कधी एकदाची मला घासतील, आणि किचनमध्ये ठीक पण वाटत नाही. अगोदर मी ती भांडी घासून किचन स्वच्छ करून घेतली. तोपर्यंत चिवडा पण बनवून तयार झालेला आहे आणि वेदिका पण आता जायला निघालेली आहे. तर इकडे वेदिकाला मी तिकडेच पॅक करून दिलेलं आहे, कारण आत्ताच आम्ही कलिंगड वगैरे खाल्लेलं होतं, जेवण पण झालेलं आहे आमचं. वेदिकाला काही खायचं मन नव्हतं, म्हणत आहे मी संध्याकाळी खाईन तिकडेच दे, तर दिलेलं आहे तिला आणि मी इकडं खायला घेतलेलं आहे. वेदिका काय आता इथं खायला नगं म्हणत आहे, ती जात आहे. तर आता तिला पण कवरमध्ये पॅक करून दिलेला आहे. तर असो ताईंनो, हाच होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि कुरड्या कशा निघाल्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. तुम्ही म्हणत होता उपवासाची पापडं बनव, तर हो, उपवासाची पापडं बनवणार आहे, तो पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल. तर इकडे बघू शकता कुरड्या छान वाळलेल्या आहेत, पण आणखीन काढाय आलेले नाही. तर आज मी असंच झाकून ठेवणार आहे, सकाळी काढणार आहे. आज एक दिवस रेस्टच देऊया याला. बाय बाय.